मी तुम्हाला सांगतो, हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पानिपत करू. आता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने, त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं. ठाण्यात भीतीचं वातावरण होतं, दहशतीचं वातावरण आहे, भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. संपूर्ण आमच्या ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जातंय. सो या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही सुरू केलेलं आहे. निवडणुकीला कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्माननीय राजसाहेब दिले. मी तुम्हाला सांगतो, हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पानिपत करू. कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्यांनी लढून दाखवावं. ह्यांच्यात हिंमत, आमचं चॅलेंज आहे, आम्ही जाहीर चॅलेंज करतो. तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा. नाही या लोकांचं आम्ही पानिपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही. यांची जी लढाई आहे ना, ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं, की आम्ही वेगवेगळे लढणार, एकला चलो रे. हिंमत नाही आहे. यांच्या कार्यकर्त्यांना विचारा, या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिंमत आहे का? त्यांची हिंमत नाही आहे. जे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात, ते ज्या वेळेला महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसेल.